चला पुरणपोळी करावी. कशी आहेस तू? छान आहे. तुम्ही कसे? छान. आणि दादूची झाडू मारण्याची दुसरी वेळ आहे आता. खूप वेळ लागतो अशा रांगोळ्या काढायला. सायवाली चाय दिलेली आहे. ठीक है, अभी क्या ही बोल सकते हैं. शुभ दीपावली ताई. गोवर्धन पर्वत मागे सूर्यनारायण अस्त होत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आहे दीपावलीचा पाडवा. तर तुम्हाला दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी इथं आता पुरणपोळीचा नैवेद्य करत आहे देवांसाठी. आज पाडवा आहे म्हणून म्हटलं चला पुरणपोळी करावी. थोडीशीच केलेली आहे, म्हणजे थोडीशी डाळ शिजायला टाकलेली. एवढं पुरण पडलेलं आहे त्याचं, क्या ही मैं बोलू. मेरे हाथ से हमेशा ज्यादा ही हो जाता है. मी आज फक्त पुरणपोळीच करत आहे, भजी पापड वगैरे नाही करणार. कारण भजी पापड काल रात्रीच केलेलं. काल रात्री मी पालक पनीर, भजी पापड, डाळ भात, तांदळाची खीर एवढं सगळं केलेलं नैवेद्यासाठी. आता फक्त पुरणाची पोळी आणि गुळवणीचा नैवेद्य देवाला दाखवणार आहे. देवाचा नैवेद्य तयार आहे. पुरणपोळी, गुळवणी, तूप. कोंडजी हटिये जरा, लीजिए. मित्रांनो, मी आंघोळी नाही करत आहे. लीजिए, नैवेद्य दाखवा. थोडस गरम आहे पोळी. समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. ऐश्वंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. ओके बेटा. स्वरा आलेली आहे आम्हाला फराळाचं घेऊन. धन्यवाद बाळा. कशी आहेस तू? छान आहे. तुम्ही कसे? छान. हॅपी दिवाळी. तुला पण हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. थँक्यू बेटा. काय काय केलं तुझ्या मम्मीनी? वाव, खूप सुंदर. खूप छान. धन्यवाद बेटा. थँक्यू. ओके. पेपर पण आम्हाला. नाश्ता झाला तुझा? हो. ओके, बाय बाय बाय. आता आम्ही जेवण करत आहोत आणि जेवणामध्ये मी आज केलेलं आहे पुरणपोळ्या, फ्लावरची भाजी, गुळवणी. आमटी नाही केली फक्त. तुम्ही पण या जेवण करायला. आणि आज फराळाचं पण खूप सारं आहे, भाभीने पण दिलेलं आहे. आम्हाला पण द्यायला जायचं. अडम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वा षडविपते. जय श्री कृष्ण भगवान. तुम्ही पण या जेवण करायला. चिरंजीव येत आहेत. माझं तट आहे तिथं. जेवण झाल्यानंतर लगेचच दादू झाडू मारत आहे आणि दादूची झाडू मारण्याची दुसरी वेळ आहे आता. छे, क्या ही कर सकते बेटा, करना पडता है. आणि आजची माझी रांगोळी दाखवते, बाहेर काढलेली मी. चौकटीच्या बाहेर तर अशी काढलेली आहे रांगोळी. अरे दिवा विजला इकडचं. आणि इथं अशी काढलेली आहे रांगोळी. दिवा पण ठेवलेला आहे. हे बघा, खूप वेळ लागतो अशा रांगोळ्या काढायला. आणि इकडं अशी अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे सकाळीच. दुपारचे 3 वाजलेले आहेत. मी थोडं आराम करत होते आणि अचानक जोरदाराचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आता. अरे पावसाळा गेला, संपला, तरी पाऊस पडत आहे अजून. क्या ही बोले इस बारिश को. हे बघा किती जोराचा पाऊस पडत आहे. वादळी पाऊस पडत आहे. जोराची हवा पण सुटलेली आहे. आता मी फोंडेजींसाठी चहा केलेला आहे 3 वाजता दुपारच्या. क्या ही बोले नको. कधीही चहा केल्याची तलप होते यांची. पप्पांकडून काम करून घ्यायचं असेल तर चहा द्यायचा आणि फोंडेजीकडून काम करून घ्यायची. फोंडेजींना आता मी सायवाली चाय दिलेली आहे. कटिंग बघा, एवढी साय होती एवढी. त्याच्यामुळे चहावरती आलेला आहे. पिलो अभी एकदम सायवाली चहा. साईचा चहा. डोकं दुखतं फोंडेजी. क्या ही बोले. फोंडेजीने आता उन्हात थांबून गाडी धुतलेली आहे. दोनदा धुतलेली आहे. पाऊस पडायच्या अगोदर एकदा धुतली. त्याच्यानंतर अचानक पाऊस पडला. झाडावरची पाडावरची सगळी गाडीवर पडली. पुन्हा आता पुन्हा गेले खाली
आणि पुन्हा गाडी स्वच्छ करून आलेली आहे. एक 15-20 मिनिट चांगला पाऊस पडला, पुन्हा ऊन पडलं आणि आता पुन्हा आभाळ आलेलं आहे. मन्नू भाई कहाँ जा रहे हो बेटा? घूमने कहाँ जा रहे हो लेकिन? मेरे दोस्तों के साथ. ठीक है, अभी क्या ही बोल सकते हैं. आ जाओ जल्दी घूम के. आयुष्यवंत भाऊ तिथं दिवा आहे ना शंकर म्हणून मागं सरकले. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ, बच्चा, बापूजी. हाँ जी, बापूजी आशीर्वाद आहे, चिरंजीव भव. आज दीपावली पाडवा आहे. पत्नी पतीला ओवाळत असते, तर मी आता फोंडजींना ओवाळत आहे. फोंडजी या, विराजिये. चेहरा सुकलेला आहे, तुम्ही कधी सुकलेला नसता. बैठिये. पैसे आहे का? फोंडजी मला आज मोठं गिफ्ट देणार आहेत. लाल का लागेल? माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, माझं मोठं गिफ्ट देणार नाही मला. अरे पैसेच नाही. सदा हिवाळ्यात बसा, चला इस्त्री मोडा ना. पाटावरतीच बसायचंय फोंडजी, आवरा. आणि ऑप्शन करून आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षयो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. पुष्पवृष्टी बघा, पुष्पवृष्टी. खा लीजिए. आखरी तुम्ही दीर्घायुष्य हो, तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो, हीच माझी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना आहे. आज बलिप्रदा आहे ना? आज पाडवा, बलिप्रतिपदा पण प्रतिपदा, बळीचं राज. आणि आज गोवर्धन पूजा पण आहे, त्याच्यामुळेच आम्ही श्रीकृष्ण मंदिरात चाललेलो आहोत. बघू आता इस्कॉनच्या मंदिरात जातोय का जवळपासच्या. हो 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 ओ हो हो, बिग शॉट बिग शॉट. बिग शॉट. अरे कार्ड देतात काय? काय अरे यार, जाने दो, मुझे ऐसा कुछ नहीं है. नाही माझी नोट सांगली 10 रुपयाची. ओ भाई साहब, ठीक है, बिग 2 शॉट रुपये तो दिले, है भाई, ठीक बिग है. शॉट तो है. बाळूमामापेक्षा तर किती रुपये जास्त दिले? 199 रुपये. काय फोंडजीने. माझा मोठा भाऊ काय करतो, नेहमी मला 1 रुपया वळण घालतो, टाकतो नेहमीच. आता सुद्धा, आता कधी गेले ना, गेल्या वर्षी गेलेली मी दिवाळीत, तर या वर्षी तर नाही गेले. पैशाची किंमत नाही रे ही. प्रेम प्यार प्यार बांटना चाहिए, पैसे नहीं बांटना चाहिए. ही लक्ष्मी और आहे. जो भी कुछ दिया है आप ही ने दिया है. प्यार तो बाटा हे है. सगळं आहे ते कुणाचं आहे? हाँ. माझं नाहीये, हा, फक्त माझं नाव मात्र नाव आहे. ठीक आहे, आहे का चला. नाही? गांधीजींची नोट आहे ती. स्वामी चरण दिले, स्वामी चरण चरण. उभा राहू ना. ए बाबा, ए भगवंता, अरे थांबा, उभा राहू दे की. नको राहू दे. अरे यशस्वी हो, सौभाग्यवती हो. यशस्वी नाही हो, हा? यशस्वीच झालीये. युट्यूब मध्ये यशस्वी होऊ दे. धन्यवाद आपका. सौभाग्यवती भव आणि आरोग्यदायी भव. धन्यवाद. अष्टपुत्र भव. धन्यवाद. आता मी आणि फोंडीचे श्रीकृष्ण मंदिरात चाललेलो आहोत. फोंडी तर गेलेले आहेत बाहेर. दादू येऊ का बाळा? यस, चल तू पण. आएंगे बाद में. क्या है बोले, हमारे साथ आता ही नहीं लड़का. ठीक है, आती हूँ बेटा. शाम में दीप वगैरह जला. ठीक आहे, पूजा करियो. चला जाऊन येतो मंदिरात. दिवाळीमुळे सगळ्यांनी दारात रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि आत्ता सुद्धा आभाळ आहे. काय माहिती पुन्हा पाऊस पडतो की काय. ताई भेटलेले आहेत. शुभ दीपावली ताई. तुम्हाला सुद्धा. ओके बाय. बाहेर चाललेले आहेत ताई सुद्धा आणि आम्ही सुद्धा. आम्ही पण. हो. आम्ही पुण्यातील अकुडे येथील श्रीकृष्ण मंदिरात आलेलो आहोत. इस्कॉनच्या समोरच मंदिर आहे. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. मागे सूर्यनारायण अस्त होत आहेत. एवढं सुंदर विहंगम दृश्य दिसत आहे. फोंडेजी गेले पुढे. मंदिराची वेळ लिहिलेली आहे. झूम करते. मंदिर परिसरातच खूप सुंदर सुंदर कपड्यांची, प्रसादाची दुकानं आहेत. हे बघा, सुंदर स्कर्ट आहेत. आरती चालली वाटतं फोंडजी.
मिठाईचं दुकान. आकुर्डी येथील इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर बघा, खूप मनमोहक मंदिर आहे आणि समोर श्री हरिविष्णूंची प्रतिमा आहे. जवळून दाखवते तुम्हाला. माता लक्ष्मी श्रीहरीचे चरण दाबत आहे, हे बघा. इस्कॉन मंदिरात गोवर्धन पर्वताचा देखावा केलेला आहे. कसं वाटलं पुण्याचे दर्शन करून? हां, आज 1 ते 1.5 तास आम्ही आरतीला थांबलो. छान वाटलं. दीपदान सुद्धा केलेला आहे मंदिरात आज. धन्यवाद फोंडजी. मना दादुडू अंजी खाना खाया मना. हे बघ तुमच्यासाठी काय आणलं. फालुदा. माझ्या मना कुठे? लीजिए. दोनों मेरे को. मना कुठे आहे? अंदर है. घ्या. शीला गेलाय. ठीक आहे, रखियो खा लो. दिसते ना पोट वाढलेलं माझं. ठीक आहे. आज आम्ही दोघांनी बाहेरच जेवण केलं. चिरंजीवाने घरी केलं. कोणत्यांना भाजी जास्त. चिरंजीवासाठी पार्सल फालुदा घेऊन आलेला. आणि आत्ता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.